तर जी परिस्थिती मान खटावची आहे तीच परिस्थिती मराठवाड्यात आहे। नांदेड जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेनं कहर केलाय। उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्यानं नांदेड जिल्ह्यातील जलसाठ्यामध्ये देखील मोठी घट होतीये। परिणामी अनेक गावं आता पाणी टंचाईग्रस्त झालेली आहेत आणि नांदेडच्या भोकर तालुक्यातल्या पोमनाळा या गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मतदारसंघातील हे गाव आहे। मागील 30 वर्षांपासून या गावात पाण्याची समस्या आहे। उन्हाळा सुरू झाला की या गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। गावात एक छोटीशी विहीर आहे। अख्खं गाव याच विहिरीतून पाणी भरतं। दिवसभरात कुणाला 2 हंडे तर कुणाला 4 हंडे पाणी मिळतं आणि त्यामुळे गावकऱ्यांना हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते। या पाणी टंचाईमुळे गावकऱ्यांनी आमदार खासदारांविरोधात तीव्र संतापही व्यक्त केलाय। आता डोक्यावर पाणी लेकर बाळा घेऊन येवा कडकड उन्हामध्ये उन्हाचं तापमान वाढलेलं आहे। पाणी नाही कुठं जावं लेकर बाळा घेऊन सांगा की आडाच पाणी आहे। घाण पाणी भरायला पिण्याच्या पवऱ्यात सुद्धा पाणी येणार बरोबर बघाले कपडे बिपडे धुवायला कसं घाण पाणी घेऊन तरी आता बोट सर्वच आहे। घाण पाणी सगळं घाण पाणी होऊन गेलेलं आहे। वापरण्यासाठी आमचं पाण्याचाच त्रास आहे। आम्ही मतदानाच्या वेळेस येतात मतदान करा म्हणतात 1000-1 रुपये आमच्या हातात टाकून जातात। हो पाणी आणता म्हणतात। पाणी आणणार काय सांगणार बघा। 20 वर्षापासूनचा हा दुष्काळ आहे आमच्या पोमनाळा गावचा। 20 वर्षापासून आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, तरी पण सगळे कोणाचंच आमच्याकडे लक्ष नाही। कारण पाण्याची समस्या आजपर्यंत आमच्या इथला कोणता आमदार सोडलेला नाही ना कोणते खासदार साहेबांनी सोडलेले नाही। कारण मतदानाच्या वेळेस येतात, मतदान मागतात, हाजी करून मतदान आमच्याकडून घेऊन जातात, निवडून जातात। निवडल्याच्या नंतर आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी कोणी तयार नाही।